रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भूपेंद्र सदानंद पाटील, 4 आदई पंचायत समिती गणातून उमेदवार आहे. आमचे सहकारी 2 नेरे गटातून आत्माराम बाळू भस्मा हे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. आमच्या दोघांचं प्रचार जोरदार चालू आहे. प्रत्येक गावागावामध्ये आमचा प्रचार दौरा झालेला आहे. प्रत्येक प्रचार दौऱ्यामध्ये आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत, मतदारापर्यंत आम्ही पोहोचतोय. आमची पत्रकं आहेत, कमलाची निशाणी, हे प्रत्येकाला व्यवस्थित समजावून आम्ही सांगत आहे. आपली आधीची तारीख जी होती ती 5 फेब्रुवारी ही मतदानाचा दिवस होता आणि 7 तारीख ही मतपेटी मतमोजणीची दिवस होता. परंतु काही कारणास्तव ती तारीख पुढे ढकलण्यात आली. 7 फेब्रुवारी आता हा नवीन मतदानाचा दिवस आहे आणि 9 फेब्रुवारी हा मतमोजणीचा दिवस आहे. म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे, सर्व मतदारांना आवाहन करत आहे की आपण 7 फेब्रुवारीला सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, आपले कर्तव्य बजावा आणि आम्ही भाजपचे 2 उमेदवार आहोत. आम्हाला भरघोस मताने विजयी करून द्यावे, हीच आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो. मागच्या वेळेस मी याच गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलो. मोठ्या मतदारांनी सर्व मतदारांनी मला बहुमत दिलं आणि मी निवडून आलो. त्या अनुषंगाने मी सातत्याने आमदार साहेबांच्या माध्यमातून, आपल्या अध्यक्ष अरुण भगत साहेब यांच्या माध्यमातून काम करतोय आणि त्या माध्यमातून आपण बघत असाल या आधी पंचायत समितीचा विकास हा झपाट्याने होत आहे. त्या उद्देशाने आपण सर्व गावामध्ये रस्त्यांची कामं असतील, गटारांची कामं असतील, सभागृहांची कामं असतील, अशी विविध कामं आपण केलेली आहेत. आपण बघत असाल की अकुर्लीमध्ये असेल तर अकुर्लीमध्ये माझं गाव आहे, त्या गावामध्ये नाल्यांची कामं असतील. आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये एक सुद्धा सोसायटीपर्यंत जाण्याचा रस्ता हा पूर्णपणे काँक्रिटीकरण झालेला आहे. अकुर्लीचं मेन रोडपासून तर अकुर्ली गावापर्यंतचं रस्ता काँक्रिटीकरण झालं आहे. आपण पुढे गेलात तर आपण चिपळं ब्रिज जे चिपळं ब्रिज छोटं जुनं होतं ते मोडकळीस आलं होतं. त्या माध्यमातून आम्ही वारंवार आमदार साहेबांकडे मागणी करून केली असता आमदार साहेबांच्या माध्यमातून ते नवीन ब्रिज ते आपण बघत आहात ते ओपन झालेलं आहे. आपण पुढे भोकरपाडा गावामध्ये जात असाल, गावामध्ये जाण्याचा रस्ता हा खराब झालेला होता खूप, तर तो सुद्धा आपण मेन रोडपासून तर गावापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाचं काम केलेलं आहे. बोनशेतमध्ये आपण टेंडर झालेलं आहे, त्याचं काम चालू आहे. विगर गावामध्ये करोड रुपयाची आपण कामं केलेली आहेत. चिपळे असेल, कोपरोली असेल, आदई असेल, नेवाली असेल, आपण जर तिथे गेलात तर आपल्याला ती आमची विकास कामं नक्कीच दिसतील. विगर गावामध्ये आपण जे रस्त्याची कामं होती, काँक्रिटीकरणाची कामं होती, तिथे आपण कामं केलेली आहेत. गटरची आपण कामं टाकलेली आहेत. सभागृहाचं आपण काम तिथे केलेलं आहे. सभागृह महालक्ष्मी सिटीमध्ये एक सभागृह आपण तिथे दिलेलं आहे. अशी विकास कामं आपण तिथे सातत्याने करतो आणि आपण महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी आपण महिलांना या आपल्या पूर्ण पट्ट्यामध्ये आपण जर बघितलं या गणामधून आपण बहुतेक शेकडो महिलांना आपण घरघंटी आणि शिलाई मशीनचं वाटप आपण मोफत केलेलं आहे. माझ्या आधी पंचायत समिती गणामध्ये एकच आदिवासी केवाली आदिवासी वाडी येते. त्या आदिवासी वाडीपर्यंत ती डोंगराच्या वरती आदिवासी वाडी आहे. तिथे लाईट नव्हती. तर मी जेव्हा पंचायत समिती सदस्य झालो त्या टायमाला त्यावेळेस त्यांना मी खालून त्यांच्या वाडीपर्यंत लाईटचं काम आपण केलेलं आहे आणि तसेच ती त्यांची मूलभूत गरज होती. ती आपण त्यांची मूलभूत गरज त्यांच्यापर्यंत लाईट पोचवली. त्यानंतर त्यांच्यापर्यंत जाणारा रस्ता आहे, तिथे काही तांत्रिक अडचणी आहेत, फॉरेस्टचं लँड असेल किंवा जमिनीचं ॲक्विजिशन असेल, त्या गोष्टीत त्यांच्यापर्यंत जाणारा रस्त्याचा विषय असतील तरीसुद्धा आपण त्याच्यावरती मात करत थोडा का होईना पण अर्धा रस्ता आपण त्यांच्या वाडीपर्यंत आपण काँक्रिटीकरण केलं आहे, त्यांच्या वाडीपर्यंत आपण केलेलं आहे आणि तिथे पाण्याची सुविधा आपली पोचलेली आहे. माझं पुढचं लक्ष आपण जर बघत असाल की नवीन इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याकडे तयार झालेलं आहे. त्याचं उद्घाटन केलं, विमानं उडत आहेत. परंतु आपला जो वाढता परिसर बघता लोकसंख्या झपाट्याने वाढते. त्या उद्देशाने आपल्याकडे पाण्याची व्यवस्था, पाणी समस्या ही पिण्याच्या पाण्याची समस्या ही खूप मोठी आपल्या नागरिकांना वाढल्यामुळं भेडसावत आहे. तर सर्वप्रथम त्या दृष्टीकडे माझं प्रामुख्याने लक्ष असेल
आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून अ, या आपल्या पूर्ण नैना विभागासाठी असेल, काय असेल, पाण्याची व्यवस्था कशी करता येईल, याबाबत आपलं विजन आपण राखलेलं आहे. पूर्ण या भागामध्ये पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी माझा प्रयत्न असेल. आणि दुसरं जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो विषय आहे, तो सुद्धा आपण मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. नक्कीच आम्ही या नैना परिसरामधून मी सुद्धा एक शेतकरी आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या भरपूर अशा मागण्या आहेत. आम्ही त्या सातत्याने त्याबद्दल आम्ही लढा देतोय. आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल, आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल, आम्ही त्यांच्यापर्यंत लढा देत आहोत. त्या लढ्याला सुद्धा यश आम्हाला मिळालेलं आहे, मिळतंय. आणि नक्कीच या दृष्टीने आमचं सरकार सुद्धा त्या दृष्टीने सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही सॉल्व्ह झाले पाहिजेत, त्यावेळी प्रोजेक्ट सुद्धा राबवले गेले पाहिजेत. आणि आम्ही नक्कीच आमच्या मागण्या त्यांच्याकडून मान्य करून या विभागामध्ये नेण्याचं प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या हिताचं कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. नागरिकांना एवढंच आवाहन करेन की आम्ही विकासाचं विजन घेऊन तुमच्या समोर येतोय. त्याच्यामुळं आम्हाला भरघोस मतांनी आपण विजयी करा. येत्या 7 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे. आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे अशीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना आवाहन करेन की प्रत्येक मतदाराला हे 2 मतं करायचे आहेत. एक जिल्हा परिषद गटासाठी आमचे उमेदवार आत्माराम बाळू भस्मा आणि मी पंचायत समिती गणातून भूपेंद्र सदानंद पाटील. आम्हाला प्रत्येक मतदाराला 2 मतं करायचे आहेत. दोन्ही ठिकाणी कमळाची निशाणी आहे. कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावे हीच विनंती करतो. धन्यवाद. मी श्री आत्माराम बाळू भस्मा, जिल्हा परिषद उमेदवार नेरा विभागातून उभा आहे. तर नेरा विभागातून विकासाचे कामं असतील ती मी करणार आहे. तसेच आमच्या ग्रामीण भागामध्ये जी काही कामं असतील विकासाची, पाणी योजना असतील, त्याच्यानंतर आमच्या आदिवासी गावांकडे घरकुलांच्या योजना असतील, त्याच्यावर मी पाठपुरावा आदिवासींकडे करून ती कामं करून घेण्याचं काम करणार. येत्या 7 तारखेला कमळ चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा.